वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. तोची देव भक्त भेदा भेद नाही जात, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. तुका प्रेमे नाचे गाये, गाणियात विरोनी जाय, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. विठ्ठला 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 विठ्ठला. वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा हा एक अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकोबारायांनी संतांच्या संगतीमध्ये आपलं कोणतं भाग्य उदयाला येतं याचं चिंतन केलेलं आहे. आणि हे चिंतन करत असताना तुकोबाराय या संत महात्म्यांचं स्वरूप आपल्याला सांगतात, या संत महात्म्यांची अवस्था आपल्याला सांगतात. तुका प्रेमे नाचे गाये, गाणियात विरोनी जाय ही त्यांची अवस्था आहे. आणि त्यांचं सामर्थ्य आणि त्यांच्या अवस्थेचं जर वर्णन करायचं झालं तर तोची देवभक्त भेदाभेद नाही ही त्यांची अवस्था आहे. असे संत महात्मे या जगताला दिव्याप्रमाणे प्रकाश देत असतात, मार्ग दाखवत असतात. आणि जे जे साधक त्यांच्याकडे ज्या ज्या बुद्धीनं येतील त्यांच्या बुद्धीतले आणि चित्तातले दोष काढून संत महात्मे त्या साधकांना निष्पाप बनवत असतात. विठ्ठला 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 विठ्ठला. तुकोबारायांनी संतांचं जे वर्णन इथं केलं ते प्रत्यक्ष संतांचं वर्णन नसून संतांच्या संगतीचं वर्णन आहे. संगतीचा परिणाम जो मानवी जीवनावर घडतो तो आजीवन घडलेला असतो. एकदा संगती माणसाला जी लाभली त्या संगतीचा परिणाम मरेपर्यंत त्या माणसाला भोगावा लागत असतो. त्यामुळे माणसाला संगती कुणाची करावी हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मानवाचं जीवन खऱ्या अर्थाने उदात्त आणि व्यापक बनत नाही. माणसं बुद्धिमान असतात, माणसं विचारी असतात, पण दुर्दैवानं संगतीला विचित्र वेगळ्या चुकीच्या संगतीला लागले की चांगल्या विद्वान माणसाचा सुद्धा एखादा वाईट बुद्धीचा आणि दुष्ट पुरुष जन्माला येतो किंवा त्याचं परिवर्तन त्या तसं होतं. आणि उलट पक्षी विचार करायचा झाला तर एखादा रेडा सुद्धा संतांच्या संगतीत आला तर त्याची सुद्धा समाधी बांधली जाते. रेड्याची समाधी व्हायला आणि माणसाचा रेडा व्हायला काही कारण असेल तर फक्त संगती हे एकमेव कारण आहे. विठ्ठला विठ्ठला. कारण संगतीचा परिणाम व्यापक आहे. संगतीचा परिणाम खूप मोठा, सखोल आणि सूक्ष्म असा परिणाम मानवी जीवनावर घडतो. सिद्धांताच्या भाषेत जर सांगायचं झालं तर ज्याची संगती माणसाला घडते त्याच्या अनुपस्थितीत मनुष्य त्याच्या मनासारखा वागायला लागतो. हा संगतीचा सगळ्यात सूक्ष्म परिणाम आहे. ज्याच्या संगतीत आपण राहतो तो जरी आपल्या समोर नसला आणि आपल्या जवळ नसला तरी त्याच्या अनुपस्थितीत सुद्धा त्याच्या मनाप्रमाणे आपल्याला वागायला लागतं. हा संगतीचा परिणाम आहे. एखादा दारुड्या माणसाची जर आपण संगती झाली दुर्दैवाने आपली तर तो दारुडा मनुष्य जवळ नसला तरी आपण दारू प्यायला जातो. हा संगतीचा परिणाम आहे. आणि एखाद्या वारकऱ्याची संगत, ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याची संगत जर आपल्याला झाली तर ज्ञानेश्वरी वाचणारा जवळ नसला तरी आपली मात्र ज्ञानेश्वरी चालू राहते. विठ्ठला विठ्ठला. म्हणून मानवी जीवनाची परिपूर्णता अथवा मानवी जीवनाचं अधःपतन हे दोन्ही संगतीनं घडतं. पतन उद्धार संघाचा महिमा, त्यजावे अधमा संत सेवी. तुकोबाराय बोलतात मानवी जीवनाचं पतन आणि मानवी जीवनाचा उद्धार जो घडतो तो फक्त संघामुळे घडतो. संघ चांगला मिळाला मानवी जीवन घडतं, संघ वाईट मिळाला मानवी जीवनाचं अधःपतन होतं. उदाहरण आपल्याला कित्येक सांगता येतील, नाही असं नाही. वाईट माणसाचा संघ मिळाला आपल्या जीवनाची अधोगती आहे,
चांगल्याचा संग मिळाला, जीवन उत्कर्षाला पोचतं. उदाहरण सांगायचं झालं तर वाल्या कोळ्याला नारदांची 2च मिनिटाची संगती रामनामाचा उपदेश करेपर्यंतची मिळाली, तर वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो, वाल्मिकी ऋषी होऊ शकतात. एवढा अधिकार की केले रामायण रामाआधी, इथपर्यंतच त्यांचं चरित्र, इथपर्यंत त्यांची व्यापकता, इथपर्यंत त्यांच्या जीवनाची उदात्तता आपल्याला लक्षात येऊ शकते. आणि याच्या उलट जर विचार करायचा झाला तर चांगले असतात, चांगल्या बुद्धीचे असतात, पण वाईटाची संगती मिळाली की लगेच त्यांच्या जीवनाचं अधःपतन सुरू होतं. उदाहरण सांगायचं झालं तर भीष्माचार्यांच्या जीवनात नावं ठेवण्यासारखं काही नाही, पण दुर्योधनाच्या संगतीमुळे सगळं बिघडलं. विठ्ठला विठ्ठला. पंचतंत्रांनी या संबंधामध्ये चिंतन करताना असं म्हणलंय, असंग संग दोषेण साधवो यांती विक्रियाम दुर्योधन प्रसंगेन भीष्मो गोहरणे गतः. पंचतंत्रामध्ये असं उदाहरण आलंय. या संदर्भामध्ये कथा संदर्भही सांगितलाय, कथाही सांगितले गेली, मागे कदाचित सांगितली असेल, फक्त स्मरण करून देतो, पुढे जातो. एका कावळ्याची आणि एका राजहंसाची संगत झाली. राजहंस वेगळाच आहे, कावळा वेगळाच आहे. राजहंस मोत्यावर जगतो, कावळा पिंडावर जगतो. खरं म्हणजे दोघांची संगती होऊ नये, पण दुर्दैवाने झाली. एके दिवशी तो कावळा आणि तो राजहंस एका झाडावर गप्पा मारत बसले होते. काय आहे, काय नाही, तुमचं काय, आमचं काय, तुमच्याकडे किती निवडून आले, किती बंडखोरी झाली, वगैरे वगैरे काय त्यांचं चाललं असेल ते असेल. त्यांच्या गप्पा चालू होत्या. दुपारची वेळ. एवढ्यात संध्याकाळ तिथं दुपारच्या वेळेला त्या देशाचा राजा शिकारीच्या निमित्तानं अरण्यामध्ये आलेला, रस्ता चुकलेला, अतिशय थकलेला, नेमका त्या झाडाखाली येऊन थांबला. जरा सावली दिसली. राजाला वाटलं आपण थकलेलो आहोत, या झाडाखाली थोडा वेळ विश्रांती घ्यावी, म्हणून राजा तिथं बसला. धनुष्यबाण बाजूला ठेवलं. राजा तिथं लवंडला आणि लवंडल्याबरोबर थकलेला असल्यामुळे राजाला लगेच झोप लागली. पुन्हा करायला लागली, वेळ जायला लागला. गंमत अशी झाली की त्या झाडाच्या 2 फांद्यामधून उन्हाची एक तिरीप राजाच्या डोळ्यावर पडायला लागली आणि राजाची झोप अशी चाळवायला लागली. राजहंसाने ते पाहिलं, कावळ्याने ते पाहिलं. राजहंसाला वाटलं आपला हा राजा आहे, या राजाच्या नगरात आपण राहतो, या राजाला काही देणं लागतो, कर्तव्य देणं. हे काय करावं, निदान याच्या डोळ्यावर ऊन येतं, तेवढं ऊन तरी आपण अडवावं. म्हणून तो राजहंस त्या फांदीवर बसला, आपले पंख पसरले आणि राजाच्या डोळ्यावर सावली निर्माण केली. राजाला शांत झोप लागली. ज्या वेळेला त्या राजहंसाने राजाच्या डोळ्यावर सावली निर्माण केली, त्याच वेळेला त्या कावळ्यानं बसल्या ठिकाणाहून राजाला गंध लावलं. कळतं का गंध लावलं म्हणजे? अंगावर घाण टाकले. घाण पडल्याबरोबर राजा उठला, जाग आली त्याला, हात लावून पाहतो घाण पडली. कुणी घाण टाकली? मी राजा असून माझ्या अंगावर घाण टाकण्याचं धाडस कुणी केलं? असं म्हणून राजाने वर पाहिलं, तोवर तो कावळा उडून गेला. आणि राजहंस जो राजावर उपकार करणारा तिथं बसला होता, राजाला वाटलं याच पक्षानं घाण टाकलेली असली पाहिजे. शेजारचं धनुष्य घेतलं आणि राजहंसाला मारून टाकलं. दृष्टांत संपला. जो राजहंस राजावर उपकार करणारा आहे त्याला देखील उपकार करूनही मरावं लागतं. काय कारण आहे? एकच कारण, कावळ्याची संगती घेतली म्हणून. असे कितीतरी कावळे आपल्या आजूबाजूला आहेत, हे ध्यानात ठेवा. विठ्ठला विठ्ठला. होती पुष्कळ असे असतात. अर्थात लगेच शेजारच्या माणसाकडे कावळा म्हणून बघू नका, हेही सांगतो. आजूबाजूला असतात, याचा अर्थ समाजामध्ये वावरताना अशी मंडळी आपल्या अवतीभोवती आपल्याला दिसतात. त्यामुळे संगती करताना माणसाने हेतुतः विचारपूर्वक त्याच्या गुणदोषाचं चिंतन करून संगती केली पाहिजे. माणसामध्ये गुणदोष असणार, उदामाजी काळे गोरे असणारच, पण त्यातल्या त्यात गुणांचा विचार करून अधिकाधिक जवळ, त्या गुणांच्या जवळ कसं जाता येईल, अधिकाधिक दोषापासून लांब कसं जाता येईल, याच्यासाठी संगतीचा विचार माणसाने केला पाहिजे. नाहीतर आपल्या जवळ तंबाखू आहे, त्याच्याजवळ चुना आहे म्हणून संगती करण्यात अर्थ नसतो. सारांश आहे की जी संगती मानवी जीवनाला प्राप्त होते, त्या संगतीनं ते मानवी जीवन घडतं. आणि म्हणून या जगतामध्ये सर्वात श्रेष्ठ संगती जर कुणाची असेल तर सामान्य माणूस, देव, संसार याच्यापेक्षाही संतांची संगती ही सर्वात श्रेष्ठ आहे. विठ्ठला विठ्ठला.
संसाराच्या संगतीमध्ये मानवी जीवनाची परिपूर्णता नाही, कारण संसार हा जड आहे, संसार हा नश्वर आहे. वेदांताच्या दृष्टीने विचार केला तर संसाराला जन्मच नाही. संसार नावाची अशी कोणती वस्तू आकाराला येत नाही. नरूप मत्स्यः तथोपलभ्यते न अंतो न च आदिही न च संप्रतिष्ठा, असं भगवान या संसार पक्षाच्या संबंधानं बोलतात. संसाराला विशिष्ट असं अस्तित्व नाही. अज्ञान जोपर्यंत जीवनामध्ये आहे तोपर्यंत संसार आपल्याला दिसत राहणार आहे. एकदा त्या अज्ञानाची निवृत्ती झाली की हा सगळा संसार आपल्याला परमात्मा स्वरूप म्हणून दिसायला लागणार. जर असेल तर संसार नावाची कोणती वस्तू आहे की जिच्याशी आपण संग करावा असं वेदांताला मान्य होत नाही. आणि यदा कदाचित जरी व्यावहारिक सत्तेमध्ये आपण या जगताशी संगती करायला लागलो, जरी आपण या संसाराच्या संगतीमध्ये गेलो, तरी हा संसार जड असल्यामुळे या संसाराकडून आपल्याला काही लाभ प्राप्त होईल असं चिंतन करायचं कारण नाही. जड वस्तू आपल्याला लाभ देत नाही. जड वस्तू आपल्या नुकसानाला कारण ठरत नाही. जड वस्तू ही नेहमी उदास असते. दगड हा नेहमी उदास आहे. त्याच्यावर नारळ फोडायचा का त्याच्यावर डोकं फोडायचं हे फोडणाऱ्यांनी ठरवलं पाहिजे. दगड असं म्हणत नाही की माझ्यावर डोकं फोडा, दगड असं म्हणत नाही माझ्यावर नारळ फोडा. म्हणून काय फोडायचं हे फोडणाऱ्यांनी ठरवलं पाहिजे. देवाच्या दारात तो दगड ठेवला तर नारळ फोडायला उपयोगाला येतो, आणि घराच्या दरवाजामध्ये ठेवला तर डोकं फोडायला उपयोगाला येतो. काय करायचं हे आपण ठरवायचं, दगड ठरवत नाही. तो उदास आहे. जड वस्तू नेहमी उदास असते. तसा संसार हा आपल्या बाबतीत उदास असल्यामुळे आपल्या जीवनाचा उत्कर्ष व्हावा का अपकर्ष व्हावा हे ठरवण्याचं सामर्थ्य संसाराच्या ठिकाणी नाही. म्हणून संसाराची संगती योग्य नाही. विठ्ठला विठ्ठला संसाराची संगती जर शक्य नसेल तो चेतन नाही आणि त्याच्या ठिकाणी हिताहिताचा विचार नाही, म्हणून तो उदासीन आहे. म्हणून त्याची संगती जर उचित नसेल तर दुसऱ्या संगतीचा विचार करा. आपण आपल्या जीवनामध्ये माणसांची संगती करावी. निदान तो तरी जिवंत आहे ना. पण माणसाची संगती करूनही फायदा होत नाही. याचं महत्वाचं कारण असं आहे की कोणताही माणूस, कोणताही जीव या जगतामध्ये जन्माला आलेला हा अंश रूपाने आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षते. भगवंताची भाषा अशी आहे की जीव हा अंश आहे, आणि मानवी जीवन जर व्यापक व्हावं वाटत असेल, उदात्त व्हावं वाटत असेल तर आपल्याला अंशाला मिळून चालणार नाही, आपल्याला अंशीला प्राप्त व्हावं लागेल. गंगा जोपर्यंत समुद्राला मिळत नाही तोपर्यंत तिचं व्यापकत्व सिद्ध होणार नाही. ती गंगा जर एखाद्या डबक्याला मिळत असेल तर तो तिचा वेडेपणा ठरेल. गंगा ही समुद्रालाच मिळाली पाहिजे तर ती गंगा व्यापक स्वरूपाला प्राप्त होईल. ती जर एखाद्या डबक्याला, एखाद्या तळ्याला किंवा एखाद्या दुसऱ्या नदीला मिळत असेल तर ती त्या गंगेच्या जीवनाची परिपूर्णता नाही. अंशाला मिळून चालत नाही, अंशीला मिळावं लागतं, प्राप्त व्हावं लागतं. तसं जीव जीवाला मिळाला, त्याची संगती केली तर अरे आपण दुःखाने संगती करतो तर तोही दुःखीच आहे ना, तोही जीवच आहे, तोही अर्धाच आहे, आपणही अर्धेच आहोत. अशा पद्धतीने जीवन परिपूर्ण होत नाही. मग माणसाची संगती होत नसेल तर या जगतामध्ये अंशी आहे तो परमात्मा आहे. परमात्म्याची संगती केली पाहिजे. परमात्म्याची संगती करावी हा विचार जरी योग्य असला तरी परमात्म्याची संगती करता येत नाही. याचं महत्वाचं कारण हे आहे की परमात्मा, आपण त्याची संगती पुष्कळ करू पण तो आपल्याला संगतीत येऊ देत नाही. त्याची वाट काय हे पहा. विठ्ठला विठ्ठला परमात्मा, आपण पुष्कळ देवाच्या संगतीत जायचा विचार करू, पांडुरंगाच्या संगतीत, भगवान श्रीकृष्णाच्या संगतीत जाण्याचा आपण पुष्कळ विचार करू, पण तो आपल्याला जवळ येऊ देत नाही ना. काला कुणाला द्यायचा हे त्यांनी ठरवलंय. कुणाला आत घ्यायचं, कुणाला बाहेर ठेवायचं त्याला बरोबर कळतं. आपल्यासारखा मूढ पापी जैसे तैसे कसाही असला तरी त्याच्या जवळ जाता येतो, पण त्याची संगती व्हायची असेल तर त्याला बलराम दादा व्हावं लागतं, त्याला गोपिका व्हावे लागतात, त्याला गोपाळ व्हावे लागतात, त्याला पेंद्या वाकड्या वडज्या हे व्हावं लागतं. त्याला तुम्ही आम्ही जीव म्हणून चालत नाही. जीव देवाच्या जवळ जाऊच शकत नाही. जाण्याची ताकद त्या जीवाच्या ठिकाणी नाही आणि जीवाला तो परमात्मा जवळ येऊही देत नाही. आपल्या पापपुण्याचा विचार केला तर आम्ही पुष्कळ तडफड करू त्याच्या जवळ जाण्याची, तो आपल्याला जवळ येऊ देणार नाही. एक आपल्या बाबतीतलं कारण झालं. आणि दुसरं वेदांताच्या दृष्टीने जर कारण सांगायचं झालं तर देवाची संगती होत नाही
कारण देव हा असंग आहे. विठ्ठला विठ्ठला या दृष्टीने विचार केला तर परमात्मा असंग आहे. असंग आहे या शब्दाचा अर्थ काय? असंग आहे म्हणजे परमात्मा कुणाबरोबर संग करू शकत नाही. का संग करू शकत नाही? कारण संग करायला स्वभिन्नता लागते आणि परमात्म्यापासून भिन्न या जगतामध्ये कोणी नाही. तर देव संग करेल कुणाचा? जनिवनी अवघा देव जर भरून राहिलेला आहे, भरला घनदाट असा जर परमात्मा आहे, तर तो कुणाबरोबर संग करेल सांगा ना. तुम्हाला आणि मला जर एकमेकांचा संग करायचा असेल तर माझ्यापेक्षा तुम्हाला मी वेगळं मानलं पाहिजे तर मी तुमच्या संगतीत येऊ शकेन ना. तुमच्यापेक्षा तुम्ही मला भिन्न मानलं पाहिजे तर तुम्ही माझ्या संगतीत येऊ शकाल. संग करायला भेद लागतो आणि परमात्मा केवळ अभेदामध्ये जर राहत असेल तर त्या परमात्म्याला कुणाचाही संग करता येणार नाही. विठ्ठला विठ्ठला मग देवाचा संग जमत नाही, जीवाचा संग जमत नाही, जडाचा संग संसाराचा जमत नाही. मग संग करावा कुणाचा? जो आपल्या जीवनाची परिपूर्णताही करून देईल, जो आपलं जीवन व्यापकही बनवेल, जो आपल्या जीवनामध्ये समाधानही निर्माण करेल, जो चेतनही आहे, व्यापक असूनही संग करण्याच्या योग्यतेचा आहे, असं जर या जगतामध्ये देवाला सोडून दुसरं कोणी असेल तर ते फक्त संत महात्मे आहेत. संत महात्म्याचा संग करता येतो, ज्ञानोबारायांचा संग करता येतो, भिंतीला करता आला, रेड्याला करता आला, आपल्यालाही करता येईल. तुकोबारायांचा संग करता येतो, निळोबारायांचा संग करता येतो, गोरोबा काका चोखोबाराय या संत मंडळींचा संग होऊ शकतो. आणि त्या संघात गेल्यानंतरच आपल्याला खरं जीवन काय आहे ते कळू शकतं, खरं समाधान काय आहे ते कळू शकतं. म्हणून देवाजवळ गेले तरी तुकोबाराय देवाचा संग मागायला तयार नाहीत. देवाजवळ गेले, देवाजवळ गेल्यानंतर देवा तुमच्या संघात मला राहू द्या असं तुकोबारायांनी म्हणायला पाहिजे होतं. तुकोबाराय म्हणतात देवा मला तुमचा संघ नको, संत संगती देई चरण सेवा, संत संगती देई चरण सेवा, हा तुझा विसरण पडावा, हा तुझा विसरण पडावा, भाव माझी जीवा, हाची भाव माझी जीवा, पुराले देवा मनोरथ, पुरवी देवा मनोरथ, पुरवी देवा मनोरथ, संत संगती रे चरण सेवा, विसरण पडावा, आजी भाव माझी आजीवा, पुरवी देवा मनोरथा, भाव माझी आजीवा, पुरवी देवा मनोरथ. देवाजवळ गेलेले तुकोबाराय देवाला देवा तुमचा संग पाहिजे असं म्हणत नाही. देवाजवळ जातात आणि देवाला म्हणतात संत संगती देई चरण सेवा. कशासाठी संत संगती पाहिजे? जेणे हा तुझा विसर न पडा. म्हणजे याच्या जवळ जायचं, त्यांची संगती मागायची कशा करता तर याचा विसर पडू नये म्हणून. याचं कारण काय? एक महत्वाचं कारण हे आहे याच्यामध्ये की संतांच्याच संगतीमध्ये देव कळतो. देवासमोर उभं राहिलं म्हणून देव कळतो असं नाही. संतांच्या माध्यमातून परमात्मा स्वरूपाची प्राप्ती यथार्थ रीतीनं होत असते. संतांचीच संगती आपल्या जीवनामध्ये घडू शकते आणि संतांचीच संगती मानवी जीवनाच्या दृष्टीने सर्वात महत्वाची आहे. म्हणून संत संघामध्ये काय प्राप्त होतं याचा विचार तुकोबाराय आपल्याला सांगतात. विठ्ठला 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 विठ्ठला. दुसरा त्याचा विचार असा आहे की संगती करावी, संतांची करावी, इतरांची करता येत नसेल करू नये, करता येणं शक्य असेल तरी करू नये.
असं जर असेल तर एक सामान्य प्रश्न असा निर्माण होतो की संगतीत आम्हाला जर कुणी करायला सांगत असेल तर पहिला प्रश्न आहे, का करावी? मानवी जीवन उदात्त होतं, व्यापक होतं, याचा विचार सामान्य माणसाला पटणारा नाही. पारमार्थिक माणसाला हे पटेल, मुमुक्षुला हे पटेल, साधकाला हे पटेल की आपलं जीवन व्यापक बनलं पाहिजे. पण तुमच्या माझ्यासारखा सामान्य मनुष्य ज्या वेळेला संगतीचा विचार करतो त्यावेळेला त्याला काही प्रयोजन सांगावं लागतं. कारण प्रयोजन नसेल तर मनुष्य कर्मप्रवृत्त होत नाही. प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. मंदबुद्धीचा मनुष्य देखील प्रयोजन असल्याशिवाय कर्मामध्ये प्रवृत्त होत नाही. एखाद्या माणसाला जर आपण काही काम सांगितलं, एवढं काम करा, तो म्हणेल कशासाठी? मग त्याला सांगावं लागतं तुला 50 रुपये देतो म्हणून कर. मग तो म्हणतो ठीक आहे. मला जोपर्यंत काही मिळत नाही तोपर्यंत माझ्याकडून काही घडण्याची शक्यता नाही. अकामतः क्रिया हा न करहीची दृश्यंते, आचार्यांनी ब्रह्मसूत्रामध्ये म्हटलं. अकामतः केलेली क्रिया या जगतामध्ये तुम्हाला कुठेही दिसणार नाही. आपण वारीला आलो काही हेतू ठेवून आलो का नाही? काही बाबा ज्ञानोबारांच्या दर्शनानं पुण्य मिळेल, आपल्या घराण्याची परंपरा चालवल्याचं पुण्य मिळेल, आपल्याला निदान परंपरा मोडली असा दोष तरी कुणी लावणार नाही म्हणून तरी चला, काही का असे ना. आळंदीला संत मांदियाळी भेटेल, चला आळंदीला. आळंदीला आल्यानंतर जेवणाची चिंता राहत नाही, चला आळंदीला. काही का असे ना, पण प्रयोजन आहे ना, काही प्रयोजन आहे. आळंदीला गेलं पैसे मिळतात, आनंदीला गेलं अमुक होतं तमुक होतं, गावातले लोक भेटतात, हे होतं ते होतं, काहीतरी असेल. पण प्रयोजन काहीतरी आहे. ते प्रयोजन प्रापंचिक आहे का पारमार्थिक आहे याचा विचार आत्ता करू नका. प्रयोजन आहे का नाही एवढं सांग. प्रत्येक कर्माला जर प्रयोजन असेल तर संगती करण्याला काय प्रयोजन? संगतीतून मिळणार काय आम्हाला असा प्रश्न जर कोणी विचारेल तर तुकोबाराय त्याला असं सांगतात की तुम्ही जर संगती केली, देवाच्या संगतीत जे मिळत नाही, जीवाच्या संगतीमध्ये जे मिळत नाही, जडाच्या संगतीमध्ये जे मिळत नाही ते वैराग्य संतांच्या संगतीमध्ये मिळतं. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये वैराग्याचे भाग्य बोलतात, वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग. वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग. वैराग्याचं भाग्य संतांच्या संघामध्ये आपल्याला प्राप्त होतं. ही तुकोबारायांची सरळ भाषा आहे. सुरुवातीला एक प्रश्न फक्त मी आपल्या समोर ठेवणार आहे, एकच प्रश्न साधा विचारणार आहे. तुकोबाराय म्हणतात संतांच्या संगतीत वैराग्याचं भाग्य प्राप्त होतं. माझा प्रश्न अतिशय साधा आहे, वैराग्याला भाग्य म्हणायला कोण तयार आहे सांगा? आपला सगळा संसार, आपली धनदौलत, आपली संपत्ती, आपला व्यापार, आपलं सर्वस्व सोडून क्षणामध्ये अरण्यामध्ये निघून जायला कोण तयार आहे? याला कोण भाग्य म्हणतं? उलट एखादा मनुष्य सगळं व्यवस्थित झालंय, मुली योग्य जागी पडल्या आहेत, जावई चांगले, दिवाळीला हात पसरत नाहीत, मुली बरोबर चांगलं वागतात, मुलीला चांगलं नांदवतात, मुलीची सासू तिचा जाच करत नाही, मुलांची लग्न झाली आहेत, सुना चांगल्या आल्या आहेत, याला दरवर्षी पंढरपूरला चातुर्मासाला पाठवत नाहीत. सगळं अनुकूल आहे, काही प्रतिकूल काही नाही. संपत्ती घरामध्ये भरपूर आहे, शरीराला कोणताही रोग नाही, बायको चांगल्या स्वभावाची मिळाली, चांगली आहे, संपत्ती चांगली, शेतीवाडी चांगली, धनदौलत भरपूर, मुलांना चांगल्या बायका, मुलं आपापल्या व्यापारामध्ये गुंतलेली आहेत, नातवंड पतवंड झालेली आहेत, अंगावर खेळतात, घर गोकुळासारखं भरलेलं आहे. आणि त्याच्या मनामध्ये जर असा प्रश्न आला, असा विचार आला की चला आता सगळं झालंय, आता आपल्याला कर्तव्य असं काही उरलेलं नाही, मुलांना रांगेला लावून दिलंय, मुलींची लग्न झाली आहेत, नातवंडाचं तोंड पाहिलं, पतवंडाचं तोंड पाहिलं, आता आपल्याला मिळवण्यासारखं करण्यासारखं काही राहिलेलं नाही, सगळेजण स्वतंत्र झालेत, आपला आता या इथं काही काम नाही, आपण असलो नसलो तरी घर काही अडत नाही, आता आपण संसारामध्ये रमण्यामध्ये अर्थ नाही, आपण जरा या संसारातून बाजूला व्हावं, हे सगळं सोडावं आणि आळंदी पंढरपूरला जाऊन एकांत वासामध्ये ज्ञानेश्वरीचं चिंतन करत बसावं असं त्याला वाटलं. त्यांनी जर घरामध्ये हे जाहीर केलं की मी उद्या सकाळी हे सगळं सोडून आळंदीला निघून जाणार आहे आणि ह्याच्या पुढचं माझं सगळं जीवन मी आळंदीला व्यतीत करणार आहे, मरेपर्यंत मी पुन्हा या घराचं तोंड पाहणार नाही, सगळं योग्य पद्धतीनं रांगेला लागलेलं आहे, आता मला कशाचीही अपेक्षा नाही, मी प्रपंचाच्या दृष्टीने अत्यंत तृप्त आहे, मला काही मिळवायचं नाही, कशाची आशा नाही, कुठल्या भोगाची अपेक्षा नाही, हे सगळं सोडून मी चाललेलो आहे,
असं जर तो सकाळी जाहीर करेल तर घरातले लोक पहिला प्रश्न त्याला हा विचारतील की ही अवदसा तुम्हाला का आठवली. म्हणजे वैराग्य निर्माण होण्याला जर घरातले सगळे अवदसा म्हणत असतील तर तुकोबारांनी त्याला भाग्य का म्हणावं सांगा. विठ्ठला विठ्ठला वैराग्याला भाग्य हे कोणत्या अर्थाने म्हणावं. वैराग्याला कोण भाग्य म्हणतो महाराज. मिळवलेलं सगळं क्षणामध्ये मनानं निर्विकल्प होऊन सोडून द्यायचं याला कोण भाग्य म्हणतो. उलट सगळं जग तर मिळवण्याच्या मागे लागलंय आणि तुकोबाराय सोडण्याला भाग्य म्हणतात. कोण वैराग्याला भाग्य म्हणतो. हे प्रवचन कीर्तनामध्ये ऐकायला ठीक आहे. आता जर तुम्हाला वैराग्याचं भाग्य तुम्ही म्हणाल नाही नाही असं कसं तुकोबाराय म्हणतात वैराग्याला भाग्य, आपण वैराग्याला भाग्य म्हणलं पाहिजे म्हणताना तुम्ही मग आता आळंदीला आलात घरी जाऊच नका बरं, चालेल का. नाही हो असं कसं, पाऊस पडलाय काय झालंय कुणाला माहिती, काय होतं कुणाला माहिती, पिकं पेरलेले हातात तरी येतात का नाही, तिकडे काय झालं असेल, घराचं काय, बायकांचं नाही बायकोचं काय, मुलाचं काय, काहीतरी वाटेलच की नाही. कोण सोडायला तयार आहे महाराज सांगा ना. घराचा विचार मनातून काढायला जर मनुष्य तयार नसेल तर घर प्रत्यक्षत्वानं सोडायला कोण तयार आहे. वैराग्य अंतःकरणामध्ये निर्माण व्हावं ही सामान्य माणसाची अपेक्षाच नाही. उलट पक्षी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे भोग अनेक प्रकाराने रोज मिळत राहावेत ही माणसाची अपेक्षा आहे. आणि ही अपेक्षा जर तुकोबारायांनी भाग्य म्हणून जगाच्या समोर ठेवली असेल तर हे वैराग्याचं भाग्य प्राप्त व्हायला संत संगतीत जायला कोण तयार होणार. याला जर आम्ही भाग्यच म्हणत नाही तर याला हे भाग्य तुम्ही आमच्या डोळ्यासमोर दाखवता आणि याच्यासाठी संत संगती करा म्हणता, हे काही उचित नाही. आमच्या दृष्टीने ते काही तिकडच्या प्रवृत्तीचं कारण ठरणार नाही. उलट तुम्ही असं म्हणा की संत संगतीमध्ये गेल्यानंतर रोज लाख रुपयाची लॉटरी लागेल, बघा आळंदीला किती गर्दी वाढते. उलट तुम्ही म्हणा संत संगतीमध्ये गेल्यानंतर विविध पद्धतीची पक्वान्न रोज खायला मिळतात, लगेच आम्ही संतांच्या संगतीत जाऊ. पण संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर सर्वस्वाचा त्याग करण्याची वृत्ती अंतःकरणामध्ये निर्माण होते, हे जर तुम्ही सांगाल तर आम्ही संत संगतीत यायला तयार होणार नाही. तरी तुकोबाराय या वैराग्याला भाग्य म्हणतात. कारण वैराग्याला भाग्य म्हणण्याचं जे धाडस आणि सामर्थ्य लागतं ते तुमच्या माझ्यामध्ये नाही, ते ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या ठिकाणी. त्यांनी वैराग्याला भाग्य म्हणावं. सर्वस्वाचा त्याग करणं हे भाग्य आहे. सर्वस्वाची प्राप्ती करून घेण्याने भाग्य नाही. कितीही मिळालं तरी शेवटी मिळत राहावं असं वाटणं याला भाग्य म्हणत नाही. जिथं मुक्कामाला पोचता येतं त्याला भाग्य म्हणतात. जेव्हा भोगाची लालसा आपली वाढत जाते तेव्हा ती लालसा आपल्याला कोणत्या मुक्कामापर्यंत पोचवते. असा मुक्काम लालसेच्या मार्गामध्ये नाही आहे. असा मुक्काम अपेक्षेच्या मार्गामध्ये नाही की ती अपेक्षा एका निश्चित मुक्कामाला गेल्यानंतर म्हणेल आता सगळं संपलं. किती भोग मिळाले तर मनुष्य म्हणेल की बस झालं आता भोग नको आम्हाला. किती संपत्ती मिळाली तर मनुष्य म्हणेल की आता संपत्ती नको. किती आयुष्य मिळालं तर मनुष्य म्हणेल की नको बाबा आता मला आयुष्य नको, देवाने उचलून घेऊन जाऊ. माणसं म्हणतात, म्हणत नाहीत असं नाही. म्हातारी झालेली माणसं घरातल्या कष्टानं घरातल्या पोराबाळांच्या शिवी गाळीनं हैराण होतात आणि शेवटी म्हणतात की मी कधी मरीन असं मला झालं. देवाला प्रार्थना करतात यमाला, यमा कुठं लपून राहिलास बाबा, माझ्याच बाबतीत अन्याय का, घेऊन जा मला. एक म्हातारी अशी होती, काटक्या कुटक्या गोळा करायची रानामध्ये. एक नातू त्याला सांभाळण्याकरता, देह सगळा मुलगा नाही कोणी नाही, एक नातू राहिलेला त्याला सांभाळण्याकरता उदरनिर्वाह करता काटक्या कुटक्या दिवसभर रानामध्ये गोळा करायच्या, संध्याकाळी बाजारामध्ये नेऊन विकायच्या. काय 2-5 रुपये मिळतील त्याच्यावर उदरनिर्वाह चालायचा. थकलेली 80 वर्षाच्या पुढे गेलेली म्हातारी, कमरेतून वाकलेली, एके दिवशी काटक्या गोळा करताना तिच्या मनात विचार आला काय चाललंय आपलं, किती दिवस असं चालायचं. 4-2 वर्षामध्ये आपलं मरण येणार, नंतर काही नातू जगायचा राहील आपला, कसा तरी वाढेलच काय म्हणून आपण मुलगा गेला, सून गेली, सगळं घरदार गेलं, झोपडीमध्ये राहतोय, एक नातू सांभाळतोय आपण, दिवसभर मरमर मरमर या रानामध्ये चालली आपली, कधी संपायचं आहे, याच्यापेक्षा मेलेलं बरं. म्हणून तिने तळमळून प्रार्थना केली, सगळा काटक्या कुटक्या गोळा केला, भारा बांधला, झाडाखाली ठेवला, थकून बसली आणि प्रार्थना केली, यमा ये बाबा मला घेऊन जा. कर्मधर्म संयोग असा की यमराज तिथूनच चालले होते. ऐकल्याबरोबर प्रकट झाले आणि म्हातारीला विचारलं, म्हातारे मला बोलवलं. त्याने विचारलं कोण तुम्ही.
तर म्हणाल तू बोलवलं ना आता, यमा ये बाबा मला घेऊन जा म्हणून, मी आलो घ्यायला, चल आता. म्हातारी म्हणली तुम्ही यम आहात का? हो म्हणे, तू हात मारली ना आता म्हणून मी आलो. काय काम आहे? ती म्हणाली कायम काही नाही, जरा भाऱ्याला हात लावायला कोणी नव्हतं, पलीकडून जरा हात लावा, बाकी काही नाही. म्हणताना जरी मनुष्य म्हणत असला तरी त्यागाची भावना त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही. म्हणताना मनुष्य म्हणेल मी मरावं असं मला वाटतंय वगैरे, पण हे खरं मरण समोर आल्यानंतर कोण तयार होणार? विरक्तीची भावना अंतःकरणामध्ये निर्माण झाली तर त्याला भाग्य म्हणण्याचं जे सामर्थ्य ते ज्ञानोबारांचं, ते तुकोबारांचं. ते हे विषय वैराग्य, आत्मलाभाचे भाग्य, ब्रह्मानंदायोग्य होते जीव. ज्ञानोबारायांनी म्हणावं ते हे विषय वैराग्य, आत्मलाभाचे भाग्य. विषयाबद्दलचं वैराग्य अंतःकरणामध्ये निर्माण होणं याला भाग्य म्हणायचं असेल तर तुकोबाराय म्हणतात, ज्ञानोबाराय ज्या अर्थी त्या वैराग्याला भाग्य म्हणतात त्या अर्थी ते भाग्य सगळ्यांच्या वाट्याला येणं याच्यातच जीवनाचं हित आहे. आणि म्हणून हे भाग्य वाट्याला यायचं असेल तर संतांच्या संघात गेलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला वैराग्याला तुकोबाराय भाग्य म्हणतात. काय म्हणून भाग्य म्हणायचं? वैराग्याचं चिंतन करताना जर त्याला भाग्य म्हणायचं असेल तर पहिल्यांदा भाग्य ही संकल्पना आपल्याला कळली पाहिजे. कशाला भाग्य म्हणायचं? आपण ज्याला प्रपंचामध्ये भाग्य 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 म्हणतो या भाग्याच्या संकल्पनाच मुळात खोट्या आहेत. आम्ही ज्याच्या संबंधानं भाग्याचं चिंतन करतो त्याच्यापैकी एकही भाग्य खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये कधीही उदित होत नाही. कारण जे आपल्याला मिळावं वाटतं ते मिळाल्यानंतर आपला प्रवास थांबत नाही, उलट पक्षी तो प्रवास अधिक वाढत जातो, मुक्काम अधिक निर्माण होता. महाभारताने चिंतन केलंय, मनुष्य याज्ञता प्राप्यम राज्यम इच्छन्ति अनंतरम राज्यात देवत्वम इच्छन्ति देवत्वात इंद्रतामपि. किती मिळालं तर समाधान आहे सांगा? मी उदाहरण सांगतो आपल्याला, भागवतातलं चिंतन करा. ययाती राजा आयुष्य पुरलं नाही, भोग भोगून समाधाने वृत्ती झाली नाही, पोराचं आयुष्य मागून घेतलं. बाकीची पोरं द्यायला तयार नाही, शेवटच्या पोराने आपलं आयुष्य दिलं बापाला. 1000 वर्षाचं आयुष्य पुन्हा घेतलं. 1000 वर्ष पुन्हा ययाती राजा भोग भोगत राहिला राज्यपदावर राहून. आणि हे सगळे भोग भोगून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी जी भाषा ययाती राजाने वापरली त्या भाषेवरून तरी कमीत कमी वैराग्य म्हणजे भाग्य आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. न जातु कामहा कामानाम उपभोगेन शाम्यती हवीशा कृष्णवर्तनैव भूय एव अभिवर्धते. ययाती राजा असं बोलला, न जातु कामहा कामानाम उपभोगेन शाम्यती. आपला काम कधीही विषयाच्या भोगाने शांत होत नाही. आपल्या अंतःकरणातल्या वासना, आपल्या अंतःकरणातल्या अपेक्षा विषयाच्या प्राप्तीत शांत होत नाहीत. उलट ज्या अपेक्षेने जो विषय मिळाला तो प्राप्त झालेला विषय त्या अपेक्षेचं खतपाणी ठरतो आणि त्या अपेक्षा अधिक वाढायला लागतात. अपेक्षित असणारा विषय प्राप्त होणं याच्यातच अपेक्षेची वृद्धी आहे. तेच अपेक्षेला खतपाणी ठरतं आणि त्या खतानच ती अपेक्षा पुन्हा वाढत जाते. उदाहरण सांगायचं झालं तर रामायणामध्ये त्या अहिरावण महिरावणाला मारताना प्रभू रामचंद्राला फार त्रास झाला. काय नंतर कसं मारलं, काय मारलं, नंतर रामायणाचे नंतरचे प्रश्न आहेत ते. फार त्रास झाला. अहिरावण महिरावण आटोपले नाहीत. का बरं? त्याचं कारण असं होतं की अहिरावण महिरावणाला बाण मारला की त्या शरीराला तो बाण लागून त्या शरीराच्या रक्ताचा एक थेंब शरीरातल्या जमिनीवर पडला की त्या एका थेंबातून हजारो अहिरावण महिरावण तयार व्हायचे. त्या हजारो अहिरावण महिरावणापैकी एकाला मारायचा प्रयत्न केला आणि त्याच्या रक्ताचा एक थेंब जमिनीवर पडला की पुन्हा त्याच्यातून हजारो अहिरावण महिरावण तयार व्हायचे. कसं मरणार? प्रभू रामचंद्रांनी कसं का होईना त्यांना रामायणात मारलं, पण ते अहिरावण महिरावण आपल्या इच्छेच्या रूपानं आपल्या मनात अजून जिवंत आहे. एका इच्छेची परिपूर्णता करण्याकरता आपण जेवढे प्रयत्न करतो त्या प्रयत्नानं इच्छा संपली की ती इच्छा संपता पुढच्या हजारो अहिरावण महिरावणाला जन्म देते मग संपते. फुकट संपत नाही. मुक्कामाचं ठिकाण काय हे ठरवता आलं पाहिजे. मुक्काम कुठं, कुठपर्यंत जायचं, अपेक्षा कधी पूर्ण होणार
हविषा कृष्णवर्त्मैव भूय एव अभिवर्धते. दृष्टांतानं सांगितलं गेलं, अग्नीमध्ये जर इंधन टाकलं तर तो अग्नी शांत होईल का वाढेल? वाढेल. इंधन अग्नीसी हकाक चढे, ज्ञानोबरांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर. कितीतरी उदाहरण. एका माणसाचं रॉकेलचं दुकान होतं, घराच्या त्या दुकानाच्या मागे घर. एके दिवशी रात्री काय झालं, दुकान पेटलं. आता रॉकेलचं दुकान, आग लागली, बाहेर आला, आग आग करून ओरडायला लागला. काय करावं कळेना, रात्रीची वेळ, कोणी मदतीला नाही. इकडं तिकडं पाहिलं, पाणी मिळेना. रॉकेलची पिप भरून ठेवली होती, त्याला वाटलं पाणी काय आणि रॉकेल काय, द्रव पदार्थच आहे की नाही. त्याने बादल्याच्या बादल्या रॉकेलच्या घेतल्या आणि आगरीवर टाकल्या. काय झालं असेल? तसंच आपल्या इच्छेच्या बाबतीत आहे. आपण इच्छेच्या अपेक्षित असणारा जो विषय पुरवतो, तो विषय तिथे रॉकेल आणि पेट्रोलचंच काम करतो, तो इच्छा वाढवतोच. त्यामुळे इच्छा जेवढ्या वाढत जातील तेवढं आपल्याला अधिकाधिक विषयाची लालसा निर्माण होत राहील. लालसा जेवढी निर्माण होत राहील तेवढी इच्छा वाढत जाईल. याच्याकरता म्हणून भाग्य म्हणजे विषय प्राप्ती आहे, हा विषय आपण सोडून दिला पाहिजे. भाग्य कशाला म्हणावं हे आपल्याला कळलं पाहिजे. भाग्य करीनो हे धन पुत्र ज्या कल्पना संत महात्म्यांनी मांडल्या आणि भाग्याच्या ज्या कल्पना आपण आपल्या जीवनामध्ये मांडत असतो याच्यामध्ये फार मोठा अंतर आहे. संतांनी भाग्याच्या ज्या कल्पना मांडल्या त्या तुम्ही पहा. भाग्य कशाला म्हणावं? भाग्य तरीनो हे धन पुत्र दारा. मग कशाला भाग्य म्हणायचं? निकटवास बरा संतापायी. संतापायी निकटवास याला भाग्य म्हणा. भाग्याच्या कल्पना आपण पहा. भाग्य कशाला म्हणायचं? भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. संतांचे पाय जोडणं हे भाग्य. भाग्य कशाला म्हणायचं? ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसू तो विरेशा. हे स्तुती नो हे बहु असा भाग्याचा तो भाग्यवान, त्याला भाग्य म्हणा. कशाला भाग्य म्हणायचं? ज्ञानाच्या डोळा ज्या डोळसांना लाभला त्या डोळसांमध्ये जो डोळस आहे त्याला भाग्यवान असं म्हणायचं. ज्ञानाची दृष्टी प्राप्त होणं हे भाग्य. ज्ञान प्राप्त होणं हे जर भाग्य असेल तर ते ज्ञान ज्या ज्या साधनाने प्राप्त होतं ते साधन मिळणं हे ज्ञानाच्या दृष्टीने भाग्य मानलं पाहिजे की नाही? मानलं पाहिजे. एक ज्ञान हा जर अंतिम टप्पा असेल आणि त्याची प्राप्ती हे जर भाग्य असेल तर त्याची प्राप्ती करताना जे जे साधन आपल्याला करावं लागतं त्या साधनाची प्राप्ती होणं हे भाग्यच म्हटलं पाहिजे. मग ज्ञानाची प्राप्ती करून घेण्याकरता काय काय लागतं? विवेक लागतो. विवेक प्राप्त होणं भाग्य आहे. ज्ञानाची प्राप्ती करण्याकरता वैराग्य लागतं. वैराग्य प्राप्त होणं भाग्य आहे. ज्ञानाची प्राप्ती करण्याकरता समाधिषटक संपत्ती लागते, ती प्राप्त होणं भाग्य आहे. ज्ञानाची प्राप्ती करून घेण्याकरता मुमुक्षुत्व लागतं, ते मुमुक्षुत्व प्राप्त होणं भाग्य आहे. ज्ञानाची प्राप्ती करण्याकरता श्रवण घडावं लागतं, श्रवण चांगलं प्राप्त झालं भाग्य आहे. ज्ञानाची प्राप्ती करून घेण्याकरता मनन घडावं लागतं, मनन घडलं भाग्य आहे. ज्ञानाच्या प्राप्ती करता निधिध्यासन लागतं, निधिध्यासन घडलं भाग्य आहे. ज्ञानाच्या प्राप्ती करता तत्वम पदार्थ शोधन लागतं, ते प्राप्त होणं हे भाग्य आहे. ही सगळी साखळी जर ज्ञानाला भाग्य म्हणायचं असेल तर त्या मार्गामध्ये जे जे आपल्याला तिकडं नेण्यासाठी प्रवृत्त करणार आहे ते मिळणं याला भाग्यच म्हटलं पाहिजे. आपण आळंदीकडे निघालो. आळंदीकडे येता येता आपल्याला एखादी दिंडी मिळाली आणि त्या दिंडीमध्ये नाचत खेळत आपण यायला लागलो, भाग्य आहे. कारण का? ती दिंडी आपल्याला आळंदीला नेणारी आहे. आपण थकलो आणि आळंदीकडे येणारी एखादी गाडी आपल्या बाजूला येऊन उभी राहिली आणि त्याने विचारलं आळंदीला येणार का? थकलात का? मी सोडू का? गाडीत बसायला मिळणं आळंदीच्या दिशेनं जाणार आहे म्हणून त्या मार्गातलं भाग्य. आळंदीला आल्यानंतर उतरल्याबरोबर एकाने येऊन विचारलं आमच्याकडे एक खोली रिकामी आहे, एक पैसा देऊ नका, सगळ्या सोयी आहेत, येता का तिथे राहायला? असं होत नाही, पण कल्पना करा. भाग्य म्हणजे आळंदी हे जर भाग्याचं ठिकाण असेल तर या भाग्याच्या ठिकाणाकडे जाताना जे जे आपल्याला प्राप्त होतं की जे आपल्याला तिकडं नेण्याकरता प्रवृत्त करणारं आहे ते प्राप्त होणं भाग्य म्हणलं पाहिजे की नाही?
मग ज्ञान जर प्राप्त होणं हे जर भाग्य असेल तर त्या भाग्याकडे नेणारं वैराग्य प्राप्त होणं यालाही भाग्यच म्हटलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला म्हणून भाग्याचं चिंतन करत असताना भाग्य कशाला म्हणावं, आपल्या चिंतनातलं भाग्य, आपण ज्याला भाग्य म्हणतो ते भाग्य आणि संत ज्याला भाग्य म्हणतात ते भाग्य, ही संकल्पना एकच आहे. ऐका, संज्ञा संत आणि आपण भाग्य अशीच वापरतो, पण त्या संज्ञेमध्ये डोकावून पाहिल्यानंतर मूल त्याचं स्वरूप आकृतीबंध जरी एक असला तरी त्याच्यातलं जे भरलेलं आहे ते मात्र वेगवेगळं आहे. भाग्य कशाला म्हणावं, आपल्या दृष्टीने भाग्याच्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना मी आपल्याला सांगतो. आपल्याला गरज असावी, एक, ते आपल्या जवळ नसावं, दोन, आणि विनासायास त्याची आपल्याला प्राप्ती व्हावी तर आपण त्याला भाग्य म्हणतो. मी भाग्याची सोपी व्याख्या आपल्याला सांगतो. आपल्या जवळ नसावं, आपल्याला गरज असावी आणि विनासायास आपल्याला मिळावं तर आपण त्याला भाग्य म्हणतो. विनासायास मिळालं पाहिजे. ज्याची आपल्याला गरज नाही, ज्याची आपल्याला आवश्यकता नाही, ते जर आपल्याला मिळालं तर त्याला कोणी भाग्य म्हणत नाही. जगातलं अतिशय तीव्र, अतिशय जहाल असं विष मी जर तुम्हाला बाटलीतून आणून दिलं तर तुम्ही त्याच्या प्राप्तीला भाग्य म्हणाल का? काय भाग्य आहे आमचं, तुम्ही विष आणून दिलं म्हणाल? नाही. ज्याची गरज नाही त्याच्या प्राप्तीत भाग्य ठरत नाही. गरज असावी, जवळ नसावं आणि विनासायास मिळावं. ज्याची गरज आहे आणि जे जवळ आहे त्यालाही कोणी भाग्य म्हणत नाही. मला गरज आहे, भूक लागली, अन्नाची गरज आहे, माझ्याकडे पंचपक्वान्न बांधून ठेवलेली आहेत आणि एकाने येऊन मला विचारलं पंचपक्वान्न खाता का? अरे आमच्याजवळ आधीच आहे, नवीन मिळाली तर त्याला भाग्य कोणी म्हणत नाही. गरज असावी, जवळ नसावं आणि तिसरं महत्वाचं आहे, विनासायास मिळावं तर भाग्य. प्रयत्न करून मिळालं तर माणूस म्हणतो काय भाग्य आहे, अहो माझ्या रक्ताचं पाणी केलंय म्हणून मिळालंय, काय भाग्य? सोप्या भाषेत बोलायचं झालं तर पगार मिळाला तर भाग्य म्हणत नाहीत, पण बोनस मिळाला तर भाग्य होतो. विठ्ठला विठ्ठला चिंतन करा तुम्ही. महिनाभर कष्ट करून 50,000 रुपयाचा पगार मिळवणारा तो 50,000 मिळाले तर भाग्य म्हणत नाही, पण 2,000 रुपयाची लॉटरी लागली तर भाग्य म्हणतो का नाही? बोला. 50,000 मिळाले तर भाग्य म्हणत नाही, पण 2,000 लॉटरी लागली तर भाग्य म्हणतो का? कारण 50,000 कष्टाने मिळालेत आणि 2,000 विनासायास मिळालेत म्हणून भाग्य. विनासायास मिळालं पाहिजे. हे जर भाग्याचं लक्षण असेल तर संत सुद्धा अशाच संतांची भूमिका हीच आहे. संतांची व्याख्या भाग्याची हीच आहे. आपल्या जवळ नसावं, आपल्याला गरज असावी, आपल्याला विनासायास मिळावं तर त्याला भाग्य म्हणायचं असेल तर तुकोबाराय या अभंगामध्ये वैराग्याला भाग्य म्हणतात. 3 प्रश्न मला वैराग्याच्या संबंधामध्ये उपस्थित करायचे. 1, वैराग्याची आपल्याला गरज आहे का? 2, वैराग्य आमच्या जवळ नाही का? आणि संतांच्या संगतीत गेल्यानंतर विनासायास मिळणार आहे का? विठ्ठला विठ्ठला थोडक्या शब्दामध्ये मी चिंतन सांगतो आणि पुढे जातो. वैराग्याची आम्हाला गरज आहे का? पहिला प्रश्न विचारात घेतला तर स्वाभाविक उत्तर असं आहे, वैराग्याची आम्हाला कोणालाही गरज नाही. आम्ही भोगाकडे प्रवृत्त झालेलो आहोत, आम्हाला भोग मिळावा असं वाटतं. वैराग्य म्हणजे काय? विषयाबद्दलची जिहासा, विषयाबद्दलची वितृष्णा, त्याला म्हणतात वैराग्य. विषयाच्या त्यागाची भावना अंतःकरणामध्ये निर्माण होणं त्याला म्हणतात वैराग्य. विषयेषु जिहासा वैराग्य. वैराग्य म्हणजे काय? विषयाबद्दलची तीव्रतम जिहासा अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. विषयाच्या त्यागाची तीव्रतम भावना निर्माण झाली पाहिजे तर त्याला वैराग्य म्हणायचं. वैराग्याची आम्हाला गरज आहे का? अहो नाही, आम्हाला तर भोगाची गरज आहे. मी साधं आपल्याला विचारतो, साखर टाकण्यात सुख आहे का साखर खाण्यात सुख आहे? खाण्यात सुख आहे. टाकून दिली तर कोण शहाणं म्हणेल त्याला? साखरेच्या भोगात सुख आहे, साखरेच्या त्यागात सुख नाही. म्हणजे या जगतातले जे विषय आहेत त्या विषयाच्या भोगामध्ये माणसाला सुख मिळतं, विषयाचा त्याग करावा असं त्याला वाटत नाही. चांगला कपडा टाकून देण्यात सुख आहे का चांगला कपडा अंगावर परिधान करण्यामध्ये सुख आहे?
अंगावर परिधान करण्यामध्ये सुख आहे? चांगलं अन्न टाकून देण्यात सुख आहे का चांगलं अन्न सेवन करण्यात सुख आहे? कुठलाही विचार तुम्ही करा, कोणत्याही भोगाचा विचार तुम्ही करा, विषयाच्या भोगात समाधान आहे का विषयाच्या त्यागात समाधान आहे? भोगात जर समाधान असेल तर कुणाला वैराग्याची गरज आहे सांगा ना? कुणालाही वैराग्याची गरज नाही. ह्या जर पूर्व पक्ष घेतला तर मी त्याचं उत्तर आपल्याला सांगतो, वैराग्याची गरज नाही असं जरी आपल्याला वाटत असलं तरी खरी वैराग्याची गरज आपल्यालाच आहे. त्याचं कारण असं की विषयाच्या भोगामध्ये जे समाधान आहे असं वाटतं ते समाधान विषयाचं समाधान नसतं, हे लक्षात घ्या. विषयाचं ते समाधान नाही. विषयाच्या भोगात कितीही आपण आसक्त राहिलो तरी ते विषय आपल्याला तृप्त करू शकत नाहीत, ते विषय आपल्याला समाधान देऊ शकत नाहीत. कारण विषयामध्ये जर समाधान राहिलं असतं तर ज्ञानोबाराय तुकोबारायांनी आनंदाने विषय भोग घेतले असते. विठ्ठला विठ्ठला विषयाच्या भोगात काल आपण रात्री बोलून आलो ना, विषयाचे समसुख बेगडाचे बोलतात विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. विषयाचं सुख म्हणजे बेगडाची बाहुली आहे. आम्ही दृष्टांत सांगतो नेहमी, पूर्वीच्या काळामध्ये बेगडाच्या बाहुल्या मिळत होत्या. जुन्या लोकांना माहिती आहे बेगडाची बाहुली काय ते, नवीन लोकांना माहिती नाही. कारण नवीन लोकांच्या खेळण्या मेड इन चायनाच्या आहेत, त्यांना बेगडाची बाहुली कळायची नाही. ते सगळ्या बाहेरून येणाऱ्या, चीन मधून येणाऱ्या सगळ्या खेळण्या मिळतात. अहो, आपला गोपालकृष्ण सुद्धा त्याच्यावर शिक्का असतो मेड इन चायना. मला इतके दिवस मेड इन द्वारका वाटत होतं, मेड इन गोकुळ वाटत होतं, मेड इन मथुरा वाटत होतं, पण ते मेड इन चायना निघाल. रामाच्या मूर्तीवर शिक्का महाराज मेड इन चायना. दुर्दैव आपलं एवढं, आपला देव सुद्धा तिकडून तयार होऊन इथं येतो. काय आपल्या वेडेपणाला म्हणावं, जाऊ द्या. तरी आपण घेतो, हा त्याच्यातही वेडेपणा आहे, जाऊ द्या, सोडून द्या. काय हे बोलणं म्हणजे स्वतंत्र कीर्तन होईल. जुन्या काळामध्ये शेणाच्या बाहुल्या करत होत्या. जुने लोक शेणाची बाहुली करायची, त्याला हातपाय करायचे आणि त्याच्यावर चकचकीत असा बेगड चिपटवून द्यायचा. शेण ओलं असताना तो बेगड चिपटून जातो. ते वाळवून आपलं मूर्ती बाहुल्या बनवायच्या, यात्रेमध्ये ठेवायच्या. मग यात्रेमध्ये बाप पोराला घेऊन गेला की पोरग त्या रंगीबेरंगी बाहुल्या बघून, बाबा मला ते पाहिजे, अरे ते बाहुली आहे फुटून जाईल, नको, नाही नाही मला ती पाहिजे म्हणजे पाहिजे, मला ती निळी बाहुली पाहिजे. रडतो, त्रास देतो. मग बाप म्हणतो जाऊ दे पिढा, काय 1 रुपये 2 रुपये जातील, द्या घेऊन. बाहुली विकत घेतो, त्याला देतो. ते पोरग घरी येतं. आता पोरगच लहान पोरग, वस्तू तोंडात घालायची सवय. ती बाहुली जी असते ती घेतलेली बेगडाची, ती खेळता खेळता ते पोरग तोंडात घालतं आणि तोंडात घातल्यानंतर तो बेगड वरचा ओला होतो आणि आत काय असतं, शेण, ते जातं तोंडात. वरचा बेगड होतो ओला, बेगड निघून गेला की आतलं जे शेण असतं ते तोंडात जातं. मला सांगा, शेण तोंडात जाणं हे भाग्य आहे का? विषयाचं असंच आहे. विषयाचा भोग घेताना विषयाचा वरून असणारा गोंडसपणा, आपल्याला आकर्षित करणारी त्याची पद्धती, त्याचं आकर्षित असणारं रूप हे भोगताना निघून जातं आणि भोगल्यानंतर कळतं की रूप कधीच निघून गेलंय, शेण आपल्या तोंडात पडलं. आणि म्हणून आपल्याला वैराग्याची गरज आहे. विठ्ठला विठ्ठला. आता मला सांगा, त्या शेणाच्या भोगात सुख आहे का त्यागात सुख आहे? त्यागात सुख आहे का भोगात? त्यागात सुख आहे. भोगात सुख आहे असं कोणी म्हणणार नाही. असं जर म्हणलं तर आम्ही लगेच टोपलभर समोर आणून ठेवू, घ्या. भोगात सुख आहे, भोगून दाखवा, नाही. त्याच्या त्यागात सुख आहे. दोषदृष्टी जिहासाचे पुनर्भोगेश्व दीनता. पंचदशीकारांनी सांगितलं, विषयातला दोष कळला की त्या विषयाच्या त्यागातच समाधान असतं. आम्हाला विषयाचा दोष कळत नाही म्हणून आम्हाला वैराग्याची जाणीव नाही. दोष कळला पाहिजे.
अन्नात ज्या वेळेला विष घातलेलं आहे हे कळेल त्यावेळेला अन्नाच्या भोगात सुख आहे का त्यागात सुख आहे? ज्ञानोबारायांनी 15व्या अध्यायामध्ये केलेलं चिंतन आपण पहा. विषय रांधिली रससोय, जई जेवणारा ठाव्य होय, तरी तो ताटची सांडोनी जाय जयापय. ज्ञानोबाराय बोलतात. एकदा अन्नामध्ये विष घातलं हे कळलं, त्याला जाणीव करून दिली. माणूस भुकेला आहे, घरी आला, ज्यांच्या घरी आला त्यांच्या घरी लग्न. ते म्हणाले बरं झालं वारकरी दादा तुम्ही आले. अहो वारकरी म्हणजे संत, संतांना पहिल्यांदा आम्ही जेव घालतो. सगळं जेवण आमचं सिद्ध आहे, पंचपक्वान्नाचं जेवण तयार आहे. चला पाट मांडला, चांदीचं ताट समोर ठेवलं, सगळं वाढलं. त्याला सांगितलं तूप वाढलंय, पुंडलिक वरदा म्हणा. वाढणाऱ्याने सांगितलं चला बसा आता, तुम्ही उपाशी आहात 2 दिवस झाले, चला अन्न सेवन करा. फक्त एक लक्षात ठेवा, हे अन्न बनवताना कुठंतरी पाल पडली बरं का, तुम्ही निवांत होऊ द्या, म्हणजे आम्हालाही नंतर कळेल खरंच पडली होती का नाही. जर त्याला हे कळेल की या अन्नामध्ये विष पडलेलं आहे तर तो खायला प्रवृत्त होईल का? बोला. तसं हे विषय म्हणजेच मुळात विष आहे. विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. काल रात्री बोललोय आपण. विषय आणि विष यांची तुलना करा. विष हे विष नसतंच, विषयालाच विष म्हणा. विषम विषय वैषम्यम न विषम विषमुच्यते, जन्मांतर घ्ना विषया एक देह हरम विषम. योग वासिष्ठामध्ये आलेले चिंतन आहे. विषय आणि विष यांची जर तुलना करायची असेल तर विषाला विष म्हणू नका, विषयाला विष म्हणा. कारण विष एकदाच मारेल, विषय किती जन्मात मारत राहतील सांगता येत नाही. विठ्ठला विठ्ठला आता मला सांगा की जर विषय म्हणजे विष असतील तर विषयाच्या भोगात सुख आहे का त्यागात सुख आहे? त्यागात जर सुख असेल तर तो त्याग वैराग्याने घडत असेल तर वैराग्याची आपल्याला गरज आहे का नाही? बोला. विषयाचं चिंतन करा. विषय म्हणजे काय? विषय हा शब्द कसा निर्माण झाला? त्याची व्युत्पत्ती काय? विशेषेण सिनोती इति विषय. जे आपल्याला विशेष रीतीनं बांधून टाकतात त्याला विषय म्हणतात. मग बांधून घ्यायला आवडतं का मोकळं राहायला आवडतं? जर बांधून घ्यायला आवडतं तर मग 150 वर्षाचं राज्य पुढे चालू ठेवलं असतं तरी काय बिघडलं असतं? कशाला आमचे स्वातंत्र्य सैनिक सगळे फासावर गेले? कशाला आपल्या रक्ताचं पाणी करून हा देश स्वतंत्र केला? कशाला आम्ही या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहावं म्हणून हसत हसत भगतसिंग चंद्रशेखर सारखे मोठे मोठे स्वातंत्र्यवीर हे फासावर चढले? कशा करता? स्वातंत्र्याची अपेक्षा आहे. विषय आपल्याला बांधून टाकतात आणि जे बांधून टाकलं जातं त्याची अपेक्षा जीवाला नसते. म्हणून विषयापासून लांब राहणं याच्याकरता जे वैराग्य आपल्याला अपेक्षित आहे त्याची गरज या जगात आपल्या प्रत्येकाला आहे. म्हणून वैराग्याची आपल्याला गरज आहे. हा पहिला प्रश्न मान्य करावा लागेल. बरं, गरज आहे. दुसरा प्रश्न मी आपल्याला विचारतो, आम्हाला आमच्याजवळ काही वैराग्य नाही का? गरज असावं जवळ नसावं असं बोलला ना तुम्ही. आम्हाला काही वैराग्य आमच्या जवळ नाही का? अरे आम्ही सगळे खरं तर मनातून वैरगत आहोत. म्हणून तर आपल्या घरावर 4-8 दिवस पाणी सोडून आपण 8 दिवस इथं पावसा पाण्यात येऊन राहिलो. वैराग्य आहे का नाही? बोला ना. काय पावसामध्ये आपल्याला राहायला जागा नाही, मिळालेली खोली 100 ठिकाणी गळते, जेवायला धड नाही, 2-2 दिवस उपवास करावा लागला. केवढं वैराग्य, केवढं वैराग्य. खायला 2 दिवस मिळालं नाही. बर, रस्त्यावरून फिरत असताना अनेक पदार्थ आम्हाला बोलवत होते जवळ, पण कालची का आजची कुणाला माहिती? एकादशी कधीची? नको बाबा, मॉडेल खायलाच नको. केवढं वैराग्य. विषय समोर येऊन सुद्धा आम्ही विषयाकडे प्रवृत्त झालो नाही. वैराग्य कुणाच्या ठिकाणी नाही? बोला. आमच्या जवळ काही वैराग्य नाही का? भरपूर आहे. कोण म्हणतं आमच्या जवळ वैराग्य नाही? मी साधं बोलतो आपल्याला. तुम्ही कीर्तनात बसला, कीर्तनात बसल्यावर तुम्हाला जर विचारलं का कीर्तन चालू आहे, तुम्ही कीर्तनात बसलात, पण एक कोणीतरी दाता आलाय, दानशूर आहे, तो कीर्तनात बसलेल्यांना प्रत्येकाला लाडू द्यायचं म्हणतोय. तुम्ही कीर्तनात बसलाय, लाडू घेता का? आपण म्हणतो नाही बाबा, लाडू नको, कीर्तनात लाडू खाऊ नये. एक वेळ तंबाखू खाल्ली तर चालते, पण लाडू खाऊ नये. कीर्तनामध्ये लाडू खायचा नसतो. कीर्तनाच्या मर्यादेचा भंग होतो, नाही का? त्यामुळे लाडू नको. आम्हाला लाडू नको, आम्हाला आवडत नाही का? अहो फार आवडतो, फक्त कीर्तन संपू द्या मग भेटा. फार आवडतो लाडू, मग या ना. नाही कीर्तनात
आम्हाला लाडू नको. मग आम्हाला अपेक्षित असूनही जर आम्ही त्या विषयाचा त्याग करत असू तर आमच्या अंतःकरणात कुठंतरी थोडंफार वैराग्य आहे का नाही, बोला ना. म्हणून वैराग्याच्या प्राप्तीला भाग्य म्हणायचं कारण नाही. आता मी याचा उलटा पक्ष सांगतो की आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणात वैराग्य आहे. हे जरी खरं असलं, माफी मागून बोलतो, क्षमा मागून बोलतो, फक्त विषय समोर आला नाही म्हणून आहे. विषय समोर आला तर काय होईल हा प्रश्न. कीर्तनात आम्ही बसलो आहोत, आम्हाला लाडू पाहिजे का नको असं आम्ही म्हणू, पण खरंच कोणी लाडू घेऊन आला तर किती लोक कीर्तनात बसतील हाही प्रश्नच आहे ना. विषय समोर नसताना प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये वैराग्य असतं. वैराग्याची परीक्षा विषयाच्या समोर होत असते, विषयाच्या माघारी होत नसते. विषय समोर असला तर वैराग्य कळतं. विषय समोर नसताना सगळेच विरक्त आहेत. कोण विरक्त नाही, बोला ना. कुणाच्या अंतःकरणात वैराग्य नाही, सगळेच विरक्त आहेत. का तर विषय समोर नाहीये. विषय समोर आल्यानंतर किती जणांचं वैराग्य टिकतं हे महत्वाचं. आमच्याजवळ वैराग्य आहे, पण ते वैराग्य सामान्य वैराग्य. ते वैराग्य कसं आहे सांगू, त्याला स्मशान वैराग्य असं म्हणतात, त्याला प्रसूती वैराग्य असं म्हणतात. हे स्मशान वैराग्य म्हणजे एखादा मनुष्य गेल्यानंतर आपण त्याला स्मशानात पोचवायला जातो. तिथे गेल्यानंतर ती चिता रचलेली असते, ते सगळे विधी तिथे करावे लागतात, मटकं फोडावं लागतं वगैरे वगैरे. सगळं उदास करणारं वातावरण असतं, औदासीन्य निर्माण होतं. मग ती चितार त्याला ठेवलं जातं, वरून लाकडं रचली जातात, ती पेटवली जाते, अग्नी दिला जातो, ती पेटते, धडधडून पेटते, मुलं बाळ रडत असतात, धडधडून पेटलेली असते. आपण तिथं बसलेलो असतो. ते बघता बघता आपल्याही मनामध्ये विचार येतो, काय माणसाचे जीवन आहे, आज हा गेला, कधी ना कधी ते आपल्यालाही एके दिवशी इथं यावं लागणारच आहे. कधी ना कधी आपले हेच हाल होणार आहेत, आपल्याही मागे असंच रडणार आहेत, आपले असंच उचलून आणणार, असंच सवळं निसवणार, असंच मांडी घालून झोपवणार, असंच वर लाकडाचा ओंडका ठेवणार उठू नये म्हणून, असेच काडी लावणार. सगळं कळतच असतं, सगळं दिसत असतं. मनुष्य उदास होतो त्या वातावरणामध्ये, सगळं वातावरण उदास करणार, उदास होतो आणि मनामध्ये विचार येतो, काय मानवी जीवन आहे, काय या जीवनामध्ये अर्थ आहे, जन्माला यायचं कधीतरी असं मरून जायचं, काही नाही बाबा, आत्मकल्याण करून घेतलं पाहिजे, बस. तो विचार तिथं आपल्या मनामध्ये येतो की बस आता काही नाही, इथून घरी गेलं की ज्ञानेश्वरीन गाथा, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. काय आपल्या जीवनामध्ये आतापर्यंत आपण केलं, काही उपयोगाचं राहिलं नाही, आता याच्या पुढे वेळ वाया घालवायचा नाही. आता गाथा पाठ झाला पाहिजे, ज्ञानेश्वरी पाठ झाली पाहिजे, घरी गेलं की दुसरं काही करायचं नाही. मनामध्ये विचार येतो. आपण घरी परत येतो, संध्याकाळ झालेली असते, थंडी पडलेली असते. घरी आल्यानंतर बायको गरम पाणी करून देते, त्याच्याने आपण स्नान करतो, काय जानवं वगैरे बदलायचं असेल, गळ्यात असेल तर बदलतो. मग बायको म्हणते फार थंडी पडली, कपभर गरम चहा घ्या, म्हणून गरम गरम चहाचा कप पुढे आणून देते. त्या चहाच्या कपामध्ये ज्ञानेश्वरीन गाथा कुठं तळाला जातात आपल्याला कळत सुद्धा नाही. तिथं निर्माण झालेलं जे वैराग्य, जी विरक्तीची भावना असते ती घरात आल्याबरोबर चहाच्या कपात जर विरघळून जात असेल तर असलं वैराग्य निर्माण होण्यात काय अर्थ. असलं वैराग्य आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. पण कल्याणच्या सुभेदाराची सून समोर आली तर आपल्या आईची आठवण होणारं जे वैराग्य आहे, तशा वैराग्याची आपल्याला गरज आहे. विठ्ठला 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 आपल्या वैराग्याला वैराग्य म्हणावं काय महाराज. तुकोबारांच्याकडे लोकांनी वेश्या पाठवली. तुकोबारांच्या साधनामध्ये विघ्न यावं म्हणून गावातल्या लोकांनी तुकोबारांना त्रास देण्याकरता वेश्या पाठवली. तुकोबारांकडे आले. तुकोबाराय म्हणाले, जाई होतो माये नगरी सायात आम्ही विष्णुदास इथे नो, आम्हाला कशाला माते तिला म्हणतात. हे वैराग्य खरं वैराग्य, याला वैराग्य म्हणतात. शुकाचार्य ज्या वेळेला तपाला बसले त्यावेळेला इंद्राने त्यांचा तपोभंग करण्याकरता रंभा पाठवली. तपाला बसले शुकाचार्य, तरुण तेजपुंज असं शरीर तपाला बसलं. इंद्राला वाटलं हे तपाला बसलेत म्हणजे आपली खुर्ची गेली, तपोभंग झाला पाहिजे. कोणीही तपाला बसलं की ज्याच्या पोटात पहिलं दुखतं त्याचं नाव इंद्र. त्यांनी एक रंभा दिली पाठवून. रंभा आली, नाचायला लागली. शुकाचार्य डोळे उघडून बघायला तयार नाही. शेवटी रब्बेने त्यांना हलवून जागा केलं. आओ उठा, काय करता म्हणे. तप करतो, नामचिंतन करतो, भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण करतो.
रंभा म्हणाली, अहो तुमचं वय काय? आतापासून तुम्ही परमार्थाला लागलाय, रिटायर झाल्यावर परमार्थ करावा. या वयात कुठं परमार्थ असतो काय? 16-17 वर्ष. तुमचं शरीर तेजपुंज आहे, तुम्ही तरुण आहात. मी तुमच्यावर आसक्त होऊन तुमच्याकडे आलेली आहे, माझ्याशी विवाह करा, संसार करा. शुकाचार्य म्हणाले, नाही मला नको. ते म्हणाले, असं काय करता, मी स्वतःहून तुमच्याकडे आलेली आहे. शुकाचार्य म्हणाले, नाही मला काही इच्छा नाही, आपण परत जा. ते म्हणाले, बघा ना माझ्याकडे मी किती सुंदर आहे. शुकाचार्य म्हणाले, तू काय शरीराचं सौंदर्य सांगते? हे सौंदर्य काही चिरकाल टिकणार आहे का? किती दिवस हे तुझं सौंदर्य आणि हे शरीर टिकेल? स्नायू अस्थि ग्रंथी शालिन्या स्त्रिया किमीव शोभनम. किती दिवस हे शोभून दिसणार आहे तुला? काय शरीरामध्ये? त्या शरीर बाहेरून जरी किती सुंदर दिसत असलं तरी या शरीराच्या आत काय घाण भरलेली आहे? 12 वर्ष आत राहून पाहिलेलं आहे. तू काय मला सांगते? 12 वर्ष आत राहून पाहिलं. रंभा म्हणाली, तुम्ही ज्या शरीराच्या आत 12 वर्ष राहिलात ते शरीर या मृत्यू लोकातलं होतं, हे माझं शरीर स्वर्ग लोकातलं आहे. माझ्या शरीरात घाण नसते, माझ्या शरीरात सगळी सुगंधी द्रव्य आहेत. रंभेने आपल्या नखानं पोट फाडलं आपण आणि दाखवून दिलं की माझ्या पोटामध्ये घाण नाही आहे, रक्त नाही, मांस नाही, हाडं नाही, स्नायू ग्रंथी हे काही नाही. माझं शरीर बघा कसं स्वच्छ आहे. तिने पोट फाडलं, सगळे सुगंधी द्रव्य पोटातून बाहेर पडली. रंभा म्हणाली, बघा माझं शरीर असं आहे म्हणून सांगते माझ्याशी संग कर. शुकाचार्याने तिला सांगितलं, आई तुझ्या पोटामध्ये एवढी सुगंधी द्रव्य आहेत हे जर मला आधीच कळालं असतं तर तुझ्याच पोटी जन्माला आलो नसतो का 12 वर्ष राहून. हे वैराग्याची आम्हाला गरज आहे. वैराग्याची आम्हाला गरज नाही असं समजू नका. आमच्याकडे वैराग्य नाही असंही म्हणू नका. आहे पण त्या वैराग्याला अर्थ नाही. असं नित्य आणि शाश्वत वैराग्य, विषयाबद्दलची पूर्ण जिहासा. योगशास्त्राच्या भाषेत बोलायचं झालं तर दृष्ट अनुश्राविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम ही व्याख्या सिद्ध करणारं वैराग्य आमच्या जवळ नाही. विषय दृष्ट आणि अनुश्राविक अशा 2 पद्धतीचे असतात. काही विषय आम्हाला डोळ्याने दिसतात आणि काही विषय ऐकून माहिती असतात. लाडू डोळ्याने बघतो म्हणून अपेक्षा आहे. अमृत काय डोळ्याने पाहिलंय काय? पण मिळालं तर नकोय काय? पाहिजे ना, ऐकून माहिती. अनुश्राविक विषय, काही विषय दृष्ट आहेत, काही विषय अनुश्राविक आहेत. या दोन्ही विषयाकडे पाहण्याची वृत्ती कशी पाहिजे? पूर्ण जिहासा निर्माण झाली पाहिजे. विषय वितृष्णस्य वशीकार, त्याला वशीकार वैराग्य असं म्हणतात. या वैराग्याची आम्हाला गरज आहे आणि म्हणून वैराग्य आमच्या जवळ नाही. आम्हाला वैराग्याची गरज आहे म्हणून वैराग्य मिळणं हे भाग्य आहे. विठ्ठला विठ्ठला. आता एक शेवटचा प्रश्न या संदर्भामध्ये राहिलाय, तो म्हणजे संतांजवळ गेल्यानंतर विनासायास वैराग्य मिळतं का नाही बोलत. त्याचं कारण असं आहे की सामान्य वैराग्य कदाचित कुणाजवळही मिळेल, सामान्य वैराग्य कदाचित देवाजवळही मिळेल, पण संतांजवळ मिळणारं वैराग्य हे खरं वैराग्य आहे. कोणतं वैराग्य खरं म्हणायचं? ज्या वैराग्याचा उदय विवेकातून झालेला आहे ते वैराग्य खरं वैराग्य. नाहीतर विषयाबद्दलचं हे पाहून कुणाच्याही मनामध्ये जिहासा निर्माण होईल. काय आहे? विभत्स विषयम दृष्टवा को नाम न विरज्यते. विभत्स विषय पाहिल्यानंतर कुणाच्या मनामध्ये वैराग्य निर्माण होणार नाही? कोणी, अरे रस्त्यावर कोणी उलटी करताना आपण दिसलं तर बाजूने निघून जात नाही का? विभत्स विषय पाहिल्यानंतर कुणाला कोण त्याचा त्याग करत नाही? सगळेच त्याग करतात. मग खरं वैराग्य कशानं म्हणावं? विभत्स विषयम दृष्टवा को नाम न विरज्यते सताम उत्तम वैराग्यम विवेकात एव जायते. संतांजवळ असलेलं ते वैराग्य उत्तम आहे जे विवेकातून निर्माण झालेलं आहे. चांगल्या वाईटाच्या ज्ञानातून वाईटाच्या त्यागाची जी भावना निर्माण होते ते खरं वैराग्य असतं. केवळ विषयाच्या रूपाला भुलून किंवा विषयाच्या कुरूपतेला भुलून विषयाचा त्याग होत असेल तर तो त्याग खरा नाही. आणि हा जर विवेक तुम्हाला कुठं सापडत असेल तर तो विवेक कुठे सापडतो? ज्ञानोबरांना विचारा, विवेक कुठे आहे? विवेक दुसऱ्याजवळ नाही, विवेक सागरा. तो दुसऱ्याजवळ थांबत नाही महाराज. विवेक कुणाजवळ आहे बोला? ज्ञानोबरांची भाषा 18वा अध्याय काढा. चंद्र तेथ चंद्रिका, शंभू तेथ अंबिका, कुठे? संत तेथ विवेका असणे की जे. ज्ञानोबरा बोलतात जिथं संत महात्मे नांदतात तिथंच विवेक राहतो. विवेक संतांना सोडून राहत नाही. म्हणून संतांच्या जर आपण संपर्कामध्ये गेलो, योग वासिष्ठ बोलतो,
नित्यम सज्जन संपर्कात विवेकात एव जायते विवेकपाद पस्यैव भोग मोक्ष फले स्मृतौ. योग वासिष्ठ बोलतं, संतांच्या नित्य संपर्कामध्ये आपल्या ठिकाणी आपोआप विवेक निर्माण होतो आणि तो विवेकच आपल्याला खरं वैराग्य देतो. म्हणून संतांच्या संगतीत गेल्यानंतर विवेकात वैराग्याची प्राप्ती करून घेण्याकरता प्रयत्न करावे लागत नाही. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. स्थान महात्म्य असतं महाराज काही काय उदाहरण, कितीतरी उदाहरण मी तुम्हाला असे सांगतो. संतांचे काय विषय समोर आल्यानंतर प्रयत्नपूर्वक विषयाचा त्याग करणं याला वैराग्य म्हणत नाही. विषय समोर आला तरी त्या विषयाकडे दृष्टी जाऊनही त्या विषयाबद्दल आकर्षण निर्माण न होणं हे वैराग्य. प्रयत्नपूर्वक त्याग करणं याला खरं वैराग्य म्हणत नाही. आम्ही उदाहरण सांगतो. एका माणसाने असा पण केला की उद्यापासून खरं बोलायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, नियम होता आजपासून खरं बोलायचं, प्राण गेला तरी 72 पण खोटं बोलायचं नाही. पण करून ऑफिसमध्ये गेला, ऑफिसमध्ये असा प्रसंग आला की एक छोटंसं खोटं बोलेल तर 1,00,000-2 लाख रुपयाचा फायदा होणार होता. त्याने विचार केला काय करावं. खरं बोलायचं आपण पण केला, खोटं बोलण्याचा प्रसंग आहे, फायदा आपलाच होणार आहे. पहिल्यांदा मनामध्ये विचार आला काय होतं खोटं बोललं तर, इतके वर्ष बोलत आलो काही बिघडलं, बोला खोटं 1,00,000-2 लाख रुपये मिळतात, कुणाला नकोय. नंतर विचार केला असं करू, आपण पण केलाय ना मोडायला नको, असं करू एवढं खोटं बोलून घेऊ पुन्हा नव्यानं पण करू. पण त्याचं मन काही तयार होईना. तो म्हणायला लागला नाही आपण पण केलाय, देवाला साक्षी ठेवून पण केलाय, संतांच्या समोर आपण पण केलाय की खोटं बोलायचं नाही, आता आपण खोटं बोलायचं नाही. खोटं बोलायची तीव्र इच्छा मनामध्ये असून नाईलाजानं जो खरं बोलतो त्याला खरं म्हणू नये. खरं बोलावं का खोटं बोलावं हा प्रश्न मनात यायच्या आधी ज्याच्या मुखातून खरं बाहेर पडतं ते खरं खरं आहे. विठ्ठला म्हणून संतांच्या जवळ गेल्यानंतर आपोआप तशी भावना निर्माण होते. कारण वातावरणच असं आहे की तिथं विषय आले तरी विषय प्रभाव पाडू शकत नाही. जो संतांच्या संगतीमध्ये राहतो, विषय त्याच्या संपर्कात आले तरी विषय त्याला त्रस्त करू शकत नाही, कारण त्याचा संपर्क संतांचा आहे. संतांच्या जवळ विषय काय करतील महाराज, काही उपयोग होत नाही. म्हणून संतांच्या जवळ गेल्यानंतर आपोआप विवेक निर्माण होतो आणि त्या विवेकातून अनायासे वैराग्य प्राप्त होतं. म्हणून त्या वैराग्याला भाग्य म्हटलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय बोलतात, वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. तुकोबाराय बोलतात हे वैराग्य आपल्याला संतांच्या संगतीमध्ये मिळतं, हे आपलं भाग्य आहे. म्हणून संतांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. थोडक्यामध्ये अजून 1-2 विचार मांडायचे, तेवढा एक विचार सांगायचा आहे. एकदा प्रेमाने भजन करा, तो विचार सांगतो आणि सेवा संपवतो. विठोबा वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये संतांच्या संगतीमध्ये आपल्याला वैराग्य प्राप्त होतं असं चिंतन सांगतात. या वैराग्याची माणसाला गरज आहे. माणसाजवळ वैराग्य नाही आणि संतांच्या संगतीतच हे वैराग्य आपल्याला सहजतेनं प्राप्त होतं. म्हणून वैराग्याला भाग्य म्हणलं पाहिजे असं चिंतन आपण करून आलो. आता एक प्रश्न जाता जाता फक्त आपल्या समोर सांगतो आणि सेवा संपवतो. विचार असा आहे, एक सिद्धांत असा समाजशास्त्रामध्ये मांडला जातो की जी वस्तू ज्या हेतूने निर्माण केलेली असते त्या हेतूतच त्या वस्तूचा विनियोग झाला पाहिजे, नाहीतर त्या वस्तूच्या निर्मितीला मूल्य राहत नाही. उदाहरण आपल्याला सांगता येते. जी वस्तू ज्या कारणाने निर्माण झाली आहे त्या कारणासाठी त्या वस्तूचा विनियोग व्हावा की नाही. टोपी निर्माण झाली डोक्यावर ठेवण्याकरता, त्या टोपीने घाम पुसणं म्हणजे टोपीची निर्मिती मूल्य राहिलं काय. पेन निर्माण केला लिहिण्यासाठी, त्या पेनने कानातला मळ काढायचा असेल तर ते पेनचं कार्य आहे काय, नाही ना. जी वस्तू ज्या हेतूने निर्माण झाली त्या हेतूमध्ये त्या वस्तूचा विनियोग झाला पाहिजे, तर त्या वस्तूच्या निर्मितीला अर्थ आहे. हा सिद्धांत जर आपण डोळ्यासमोर ठेवला समाजशास्त्राचा, तर शंका अशी आहे की देवाने आपल्याला इंद्रिय दिली, देवाने आपल्याला विषय दिले, हे सगळं देवाने निर्माण केलं. इथले विषय कोणी निर्माण केले, देवाने निर्माण केले. कोणकोणते विषय निर्माण केले, ज्याला आपण पंच तन्मात्रा म्हणतो, पंच विषय म्हणतो. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, पंच विषय देवाने निर्माण केले. रूप कशाला निर्माण केलं, रूप कशासाठी, डोळ्यांनी बघता यावं म्हणून. शब्द कशासाठी निर्माण केला,
कानाने ऐकता यावा म्हणून, आहे ना. रूप शब्द स्पर्श कशासाठी निर्माण केला? त्वचेनं भोगता यावा म्हणून, आहे की नाही. म्हणजे प्रत्येक विषय देवाने निर्माण केला तो इंद्रियाने त्याचा भोग घेता यावा म्हणून, बरोबर. आता विचार करता, देवाने हे विषय जसे निर्माण केले तसं देवाने इंद्रिय निर्माण केली. डोळे कशा करता दिले? रूप पाहायला दिले. कान कशा करता दिले? ऐकायला दिले. नाक कशा करता दिलं? गंध घ्यायला दिलं. जिव्हा कशा करता दिली? चव बघण्या रस घेण्याकरता दिली. त्वचा कशा करता दिली? स्पर्श करावा म्हणून दिली. म्हणजे देवाने इंद्रिय निर्माण केली विषयाच्या भोगाकरता आणि देवाने विषय निर्माण केले इंद्रियाने भोगता यावेत म्हणून. म्हणजे विषय झाले इंद्रियांकरता आणि इंद्रिय झाली विषयाकरता. असं जर असेल तर जे विषय इंद्रियाच्या भोगाकरता देवाने निर्माण केले त्या विषयाला इंद्रियापासून तोडण्याचा आम्हाला अधिकार दिला कोणी? कशासाठी वैराग्याचा विचार तुम्ही करता? अरे मुळात वैराग्य जर पाहिजे होतं तर देवाने आम्हाला इंद्रिय दिलीच कशाला? आम्हाला जर वैराग्य प्राप्त करून घ्यायचं होतं तर देवाने विषय निर्माण केलेच कशा करता? ज्या अर्थी देवाने विषय निर्माण केलेत त्या अर्थी विषयाचा भोग घ्यावा ही देवाचीच इच्छा आहे की नाही? बोला. कारण देवाची जर इच्छा भोग घ्यावा अशी नसती तर देवाने विषयच निर्माण केले नसते. मग देवाने ज्या अर्थी विषय निर्माण केलेत त्या अर्थी विषयाचा भोग घेतला पाहिजे की नाही? साधा प्रश्न आहे की नाही? म्हणजे ज्या हेतूने विषय निर्माण केले तो हेतू जर आपण सिद्ध करत नसू तर देवाच्या निर्मितीला काही अर्थ नाही असा त्याचा अर्थ होईल. देवाने इंद्रिय दिली विषयाचा भोग घेण्याकरता, डोळे दिले रूप पाहण्याकरता आणि त्या डोळ्याने रूप नाही पाहायचं तर मग काय पाहायचं? कानाने शब्द नाही ऐकायचा तर मग कशा करता कान दिले? नाकाने गंध नाही घ्यायचा तर नाक दिलं कशाला देवाने? आपल्याला जर चव कळायचीच नसेल, चवीमध्ये अडकायचंच नसेल, विषयाचा भोगच घ्यायचा नसेल तर देवाने जीभ दिलीच कशाला? आम्हाला रचना दिली कशाला? म्हणजे देवाने ज्या हेतूने इंद्रिय आणि विषय निर्माण केले त्या इंद्रिय आणि विषयामध्ये वैराग्यानं ताटातूट करणारे आम्ही कोण? कशासाठी त्या वैराग्याचा विचार करता? याचं उत्तर फक्त 1-2 वाक्यामध्ये सांगतो ते एवढंच आहे. देवाने जरी आम्हाला इंद्रिय दिलेली असली, देवाने जरी विषय आम्हाला दिलेले असले तरी इंद्रिय आणि विषय यांचा नित्य तादात्म्यानं संबंध राहावा म्हणून दिलेले नाही. देवाने आम्हाला इंद्रिय दिली विषयाचा भोग घेण्याकरता, पण कोणता विषय भोगण्याकरता? दिली इंद्रिये हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन, कशा करता? जेणे तू जोडसी नारायण. हा विषय तो त्यांचा झाला नारायण या विषयाच्या भोगाकरता दिलेली आहे. म्हणून आपली इंद्रिय तिकडं लागली पाहिजे. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही डोळे घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. आपली इंद्रिय त्या विषयाकडे गेली पाहिजे. रूप म्हणजे लौकिक रूप बघण्याकरता नाही, रूप म्हणजे देवाचं रूप. सुंदर ते ध्यान रूप पाहता लोचने, हे रूप बघण्याकरता डोळे दिले. कान दिले ते लौकिक शब्द ऐकण्याकरता नाही, ज्ञानेश्वर माऊली ऐकण्याकरता, विठोबा रखुमाई ऐकण्याकरता, रामकृष्ण हरी ऐकण्याकरता, हे शब्द कानावर पडण्याकरता दिले. गंध दिला, नाक दिलं ते लौकिकातला अन्नाचा गंध घ्यावा म्हणून नाही. जे नाक दिलं तर तुळशीचा गंध, देवाच्या अंगावर वाहिलेल्या तुळशीचा गंध घ्यावा म्हणून, देवाच्या अंगाचा गंध घ्यावा म्हणून, देवाच्या अस्तित्वाचा गंध घ्यावा म्हणून आपल्याला नाक दिलं. इंद्रियांचा विचार अशा पद्धतीनं करावा लागतो. म्हणून वैराग्याची माणसाला गरज आहे आणि ते वैराग्य संत महात्मे देतात. संत आमच्या जीवनाचा दीप होतात. म्हणून त्या संतांचा आश्रय केला पाहिजे आणि ते सांगतील त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. तरच आपल्याला विवेक उत्पन्न होऊन आपल्या ठिकाणी वैराग्याची प्राप्ती होईल. तसं वैराग्य ज्ञानोबारायांनी सर्वांना द्यावं, तशा पद्धतीचा विवेक सगळ्यांना द्यावा. त्यांनी 9000 ओव्यातून दिलेलाच आहे, आम्ही बघत नाही, हा आमचा दोष आहे. त्यांनी दिलेलाच आहे. ज्ञानेश्वरी उघडली की ते कळतं. ज्ञानेश्वरी उघडली, गाथा वाचला की आपोआप वैराग्य निर्माण होतं. पण वाचायची तसदी आम्ही घेत नाही, ती आपण सर्वांनी घेण्याकरता ज्ञानोबाराय तुकोबारायांनी सर्वांना तशा पद्धतीचं सामर्थ्य द्यावं अशी प्रार्थना त्यांच्या चरणी करून झालेली सेवा ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी समर्पित करू. ज्ञानेश्वर